हॅलो एव्हरीवन. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 7वी स्कॉलरशिप विषय इंग्रजी. टॉपिक आहे सिंग्युलर अँड प्लुरल फॉर्म्स. बघा, सिंग्युलर आणि प्लुरल फॉर्म्सवर आधारित प्रश्न अचूकरित्या सोडवण्याकरता या दिलेल्या 6 नियमांचा आपल्याला फक्त अभ्यास करायचा आहे, जेणेकरून या टॉपिकवरील 100% गुण आपण तिथे मिळवू शकतो. तर हे 6 नियम कोणते ते बघूयात आपण. यस प्रत्यय लावून होणारे अनेक वचन, ईएस प्रत्यय लावून होणारे अनेक वचन, आयईएस लावून होणारे अनेक वचन, व्हीईएस हा प्रत्यय लावून होणारे अनेक वचन, इरेग्युलर फॉर्म्स म्हणजे त्यांचं ह्या नियमांच्या व्यतिरिक्त वेगळ्याच पद्धतीने त्यांचा प्लुरल फॉर्म तयार होत असतो, ते शब्द नेमके कोणते आहेत, आणि सेम इन सिंग्युलर अँड प्लुरल फॉर्म्स म्हणजे सिंग्युलर आणि प्लुरल दोन्हीमध्येही सारखे असणारे शब्द नेमके कोणते, या सर्व गोष्टींचा आपण अभ्यास केला तर 100% आपल्याला सिंग्युलर अँड प्लुरल फॉर्म्सवर आधारित प्रश्न त्याचे मार्क्स आपण मिळवू शकतो. म्हणून तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर आपल्या या परफेक्ट लर्नर्स चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर सुरू करूया आपण सिंग्युलर अँड प्लुरल फॉर्म्स. चला तर बघूया आपण सिंग्युलर टू प्लुरल करत असतानाचा पहिला नियम. पहिला नियम सांगतो आपल्याला यस प्रत्यय लावून होणारे प्लुरल फॉर्म्स. शब्द दिलेले आहेत तिथे बघा. बॅट, बॅट्स, बॉल, बॉल्स, आवर, आवर्स, कॅप, कॅप्स, बुक, बुक्स, आई, आईज, हाऊस, हाऊसेस, पेन, पेन्स, पेन्सिल, पेन्सिल्स. म्हणजे पहिल्या नियमामध्ये आपण फक्त यस हा प्रत्यय जोडून अनेक वचन केलेला आहे, जो की सगळ्यात सोपा आहे. मात्र आता आपल्याला दुसरा प्रकार बघायचा आहे, ज्यामध्ये आपल्याला ईएस हा प्रत्यय लावायचा आहे. मग ईएस हा प्रत्यय नेमका केव्हा लावायचा, तर ज्यावेळेस दिलेल्या नाउनच्या शेवटी यस, यस एच, सी एच, एक्स किंवा ओ यापैकी कोणतंही एक लेटर असेल, त्यावेळेस आपल्याला ईएस हा प्रत्यय लावून त्या नाउनचं अनेक वचन करावं लागेल. मग बघूयात त्याची उदाहरणं. बस, बसेस, क्लास, क्लासेस, ब्रांच, ब्रांचेस. बघा, शेवटी सी एच आलेला आहे म्हणून आपण त्याचं ब्रांचेस असं अनेक वचन केले. बॉक्स, बॉक्सेस, हिरो, हिरोज. ओ दिलेला आहे, आपण या ठिकाणी ओ असल्यामुळे ईएस हा प्रत्यय लावलाय. डिश, डिशेस, मँगो, मँगोज, पोटॅटो, पोटॅटोज. परंतु काही शब्द आपल्याला असे आढळून येतील की जे या नियमांचं पालन न करता त्यांना ईएस प्रत्ययाच्या ऐवजी फक्त यस प्रत्यय लावूनच त्यांचा प्लुरल फॉर्म करावा लागतो. तर ते उदाहरण जर आपण लक्षात ठेवले तर ईएस नेमका कोणाला लावायचा याविषयीचा संभ्रम आपला दूर होईल. बघूयात आपण. फोटो, तर याला ईएस नाही लावायचा आपल्याला, हा फक्त यस लावायचा आहे. कारण अशा शब्दांना आपण काय म्हणतो असतो, एक्सेप्शन. हे असे शब्द एक्सेप्शन म्हणून ओळखले जातात, जे दिलेल्या नियमांचं पालन करत नाही. तिथे ओ आहे मात्र आपण ईएस नाही त्याचं अनेक वचन नाही करणार आहोत, फक्त त्याला यस हा प्रत्यय लावणार आहोत. तसेच हे सर्व शब्द हे एक्सेप्शन्स आहेत. आपण ते जर लक्षात ठेवले तर आपले यावर विचारलेल्या प्रश्नांचं मार्क जाणार नाहीत. बांबू, बांबूज, स्टुडिओ, स्टुडिओज, पियानो, पियानोज, रेडिओ, रेडिओज, मेमो, मेमोज, सोलो, सोलोज, झू, झूज. हे शब्द आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, म्हणजे ईएस प्रत्यय नेमक्या कोणाकोणाला लावू शकतो हे आपल्याला क्लिअर होईल. आता आपण बघणार आहोत सिंग्युलर टू प्लुरलचा तिसरा नियम. ज्यावेळेस दिलेल्या नाउनच्या शेवटी वाय असतं तर त्यावेळेस आपल्याला वाय काढून आयईएस हा प्रत्यय लावायचा असतो. बघूया त्याची काही उदाहरणं. हॉबी, हॉबीज, हा वाय आपण काढलेला आहे, त्याच्याऐवजी आयईएस हा प्रत्यय आपण लावलेला आहे. त्यानंतर लेडी, लेडीज, स्टोरी, स्टोरीज, पपी, पपीज, सोसायटी, सोसायटीज,
city, cities, baby, babies, memory, memories. म्हणजे आयच्या ऐवजी आपण IES हा प्रत्यय लावून त्यांचं अनेक वचन केलेलं आहे. आता वायने शेवट होणारे काही शब्द इथे दिसत आहेत, तर यांच्या शेवटी देखील आपण IES लावायचा आहे का, तर अजिबात नाही. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचंय बघा, वाय जरी असला तरी याला यस हा प्रत्यय लावूनच अनेक वचन करायचंय. ज्या वेळेस वायच्या आधी ओ, ए, ई हे व्हॉवेल्स येतात, स्वर येतात, त्यावेळेस आपल्याला त्यांना IES न लावता फक्त यस हा प्रत्यय लावून त्यांचं अनेक वचन करायचं आहे. हा महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात ठेवायचा आहे, कारण या ठिकाणी आपलं कन्फ्युजन होऊ शकतं की वाय काढून आपण IES लावायचंय का, तर ते त्या ठिकाणी अजिबात आपल्याला लावायचं नाही आहे. फक्त आपण यस हा प्रत्यय लावून त्यांचं अनेक वचन करणार आहोत. बॉय, बॉईज. हा फॉर्म्युला आपण लक्षात ठेवू शकतो. व्हॉवेल्स प्लस वाय इज इक्वल टू फक्त यस आपल्याला त्या ठिकाणी लावायचं राहील. डे, डेज, वे, वेज, रे, रेज, की, कीज, प्ले, प्लेज, बर्थडे, बर्थडेज, हायवे, हायवेज, ट्रॉली, ट्रॉलीज, इजी, एसे, एसेज, सर्वे, सर्वेज, रनवे, रनवेज, रेल्वे, रेल्वेज. हा नियम आपण कंपल्सरी त्या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे, म्हणजे कन्फ्युजन आपल्या त्या ठिकाणी क्रिएट होणार नाही. आता बघूयात आपण चौथा नियम, ज्यामध्ये आपल्याला दिलेल्या शब्दाच्या शेवटी यफ जर असेल तर तो यफ काढून VES हा प्रत्यय जोडून त्याचं अनेक वचन करायचं असतं. त्याची उदाहरणं बघूयात आपण. लिव्ह, लिव्स, वुल्फ, वुल्व्स. म्हणजे बघा इथे एफ आपण काढून टाकला आणि त्याच्याऐवजी VES हा प्रत्यय त्या ठिकाणी आपण जोडलेला आहे. नाईफ, नाईव्स, वाईफ, वाईव्स, शेल्फ, शेल्व्स, calf, calves, loaf, loaves, life, lives, self, selves, half, halves, elf, elves, thief, thieves, leaf, leaves, hoof, hooves. म्हणजे एफच्या ऐवजी आपण VES हा प्रत्यय लावून त्याचं अनेक वचन केलेलं आहे. मात्र जरी शेवटी एफ आलेला असेल तरी काही शब्दांचं VES लावून अनेक वचन होत नाही, तर ते शब्द आपण एक्सेप्शन म्हणून लक्षात ठेवायचे आहेत, म्हणजे आपलं कन्फ्युजन त्या ठिकाणी होणार नाहीये. तर बघा, रूफ, रूफ्स, क्लिफ, क्लिफ्स, चीफ, चिफ्स, शेफ, शेफ्स, प्रूफ, प्रूफ्स, गर्ल, गर्ल्स, स्निम्फ, स्निम्स, हँकरचीफ, हँकरचिफ्स आणि रिफ, रिफ्स. म्हणजे त्याला शेवटी यस आहे, यफ आहे, मात्र तरी देखील त्यांचं यस हा प्रत्यय लावूनच त्यांचं अनेक वचन करायचे. तर हे एक्सेप्शन आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवले तर हाही नियम आपल्याला छान पद्धतीने पाठवले. आता बघूयात आपण पाचवा नियम, जो सांगतो की इरेग्युलर प्लुरल्स, म्हणजे ज्यांचं यस, इयस या प्रत्ययांच्या व्यतिरिक्त काहीतरी वेगळंच रूप त्यांचं बनत असतं. तर त्यांची काही उदाहरणं आपण बघूया. मॅन, मेन, चाइल्ड, चिल्ड्रन, टूथ, टीथ, गुज, गिज, पर्सन, पीपल, इंडेक्स, इंडायसिस, thesis, thesis, nucleus, nuclei, woman, women, ox, oxen, foot,
फिट, माऊस, माइस, फंगस, फंगी, क्रायसिस, क्रायसिस, मीडियम, मीडिया, सिलेबस, सिलेबाई, फेनोमेनन, फेनोमेनन. हे शब्द जर आपण लक्षात ठेवले तर आपला सिंग्युलर टू प्लुरल फॉर्म करत असताना चुका टळतील आणि 100% मार्क आपल्याला याच्यामध्ये मिळू शकतील. आता बघूयात आपण 6वा नियम, सेम इन सिंग्युलर अँड प्लुरल फॉर्म्स. म्हणजे दोन्ही फॉर्ममध्ये ते शब्द तसेच राहतात अशा काही शब्दांची यादी आपण बघूयात. शिप, शिप, डिअर, डिअर, हेअर, हेअर, स्पीशीज, स्पीशीज, डझन, डझन, म्युझिक, म्युझिक, फिश, फिश, सिरीज, सिरीज. तर या पद्धतीने आपले जवळपास 100 पेक्षा अधिक हे शब्द आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहेत, ज्यामुळे सिंग्युलर अँड प्लुरल फॉर्मवर आधारित प्रश्न जर आले तर त्याचे अचूक मार्क आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.